शरणसती लिंगपति हर हर महादेव महादेश्वर त्रिकालवंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांच्या स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊली माऊलीच्या पावन सानिध्यामध्ये आतापर्यंत सोमवार एक महापर्व श्रावण मासातील आतापर्यंत सर्व भाविक भक्त शिवाराधना आपण या ठिकाणी केलेले आहात आणि या अंतर्गत अनेक भाविक भक्तांच्या तन मन धन सेवा या ठिकाणी लाभत आहे आणि अनेकांच्या मनोकामना पूर्ण होत असलेले तुम्हाला पूर्वी या ठिकाणी सांगितलेले आहे। तदनंतर आतापर्यंत तुम्हाला एक क्रिया केलो। 2-3 दिवसापूर्वी मी सांगून गेलो तरी सुद्धा या ठिकाणी आठवण करून देणं गरजेचे आहे। आपला जो दुष्कर्माचा नाश होण्यासाठी प्रारब्ध तर आपल्याला काढता येत नाही, काल तुम्ही ऐकून आहात, परंतु संचित मात्र आपल्याला टाळता येते।
सर्व काही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत प्रारब्धानुसारच मिळालेल्या आहेत. लक्षात घ्या. बरं, इथं रेंज नाही म्हणून आपण शांत बसून आहोत. रेंज असेल तर तुम्हाला कोणाला बी इथं बसू देत नव्हते मोबाईल. पहिलं तुम्हाला सूचना द्यावा लागत होतं, तुमच्या मोबाईल फ्लॅट मोड मध्ये ठेवा म्हणून. लक्षात आलं का? फक्त कॉन्टॅक्ट मनमत माऊली सोबत आहे. हे सगळे काही गोष्टी आपल्याला प्राप्त झालेले आहे प्रारब्धानुसार. चांगलं डोळं भेटलं प्रारब्धानुसार, चांगलं रूप भेटलं प्रारब्धानुसार, चांगलं शरीर मिळाले प्रारब्धानुसार, चांगला नवरा भेटला प्रारब्धानुसार, चांगला बायको भेटली प्रारब्धानुसार, अन्न आच्छादन सुख दुःख अधिक प्रारब्धाचा देख लभ्य जीवा. हे सगळ्या गोष्टी प्रारब्धानुसार आम्हाला भेटले, परंतु हे भोगावंच लागते. काल बोलून गेलो मी. मग जे पहिला जन्मात जे तुम्ही केलेले आहात ते कर्म भोगण्यासाठी या ठिकाणी आम्ही या भूतलावरती आम्ही आलोत. परंतु काही गोष्टी जन्मल्यापासून गडबड झालेली असते. लक्षात घ्या. काही गोष्टी जन्मल्यापासून आम्ही करत राहतो. दुष्कर्म, सत्कर्माचं फळ सुख असते, दुष्कर्माचं फळ दुःख असते. परंतु हे दुष्कर्म आपण तर केलो, कळून केलो न कळून केलो, परंतु ह्याचा भोग भोगण्यासाठी अजून जन्म घ्यावाच लागते. तुम्ही चांगलं कर्म केला असेल तर ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अस्मिन् दिव्यां दिवी देव भोगान ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्यम मृत्युलोकम विशन्ति. मृत्युलोकात काय येतो म्हणजे दुःख भोगण्यासाठीच आपण या ठिकाणी येतो. सुख कमी असते परंतु दुःख मात्र डोंगरासारखं असते. बघा ही माळ किती आहे. अशा माळासारखं डोंगर कोसळून पडले महाराज, काय सांगावं. डोंगर हे नव दुःखाचा डोंगर. हा कधी कधी म्हणतो ना आपण, काय सांगू अप्पा तुम्हाला, दुःखाचा डोंगर कोसळले बघा. परवा उत्तराखंडमध्ये डोंगर कोसळून कितीतरी गावं वाहून गेले. डोंगर कोसळून ते बहार होतं कसं तरी वाहून गेले, परंतु आतला वाहून बी जात नाही. दिसतो परंतु आत भयानक गडबड असतो. परंतु हे आपण जे छळ केलेले आहे, कोणाला दुःख दिलेले आहे, कळून केलात न कळून केलात, केव्हापासून? पहिले जन्माचा नाही, या जन्माला येऊन काही ना काही गडबड आपण केला असेल तर त्याला टाळता येते. लक्षात आलं का? त्याला साफ करता येते, स्वच्छ करता येते. जसं तुम्ही इथं धिंगाणा करून गेल्यानंतर बाकीचे सगळं आपले कार्यकर्ता संपूर्ण टोटल साफ स्वच्छ करून ठेवतात, तसं अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे पाप जडून बसला असेल, गंदगी बसला असेल, त्या गंदगी या जन्माचा त्याला स्वच्छ करता येते. कसा स्वच्छ करता येते? संत सांगतात. काय सांगतात संत? बघा, कपडा गलीज झाल्यानंतर रिन साबण वापरतो, निरमा वापरतो, सर्फ वापरतो. कपडा गलीज झाल्यानंतर मुंडे माशिदडे महामज्जनवा माडवदो. अंग खराब झाला, गंदा झाला तर काय करतो? धारेत जाऊन धडाडाडाडाडाडा आंघोळ करून घेतो. लक्षात आलं का? बाहेर कसं तरी धुता येते, कपडा धुता येते, तुमचा शरीर धुता येते,
परंतु आत अंतःकरण गडबड असेल तर त्याला कसा धुता येते. म्हणतात शरण अनुभवाबदली कुवधू. संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर ते स्वच्छ करता येते. म्हणून गुरु धोबी, शिष्य कपडा. शिष्य म्हणजे कपडा आहे, गुरु म्हणजे धोबी आहे. धोबीचं काय काम आहे? कपडा धुवायचं. म्हणजे धोबीच्या उपमा दिले गुरु महाराजांना. कारण तुमचा पोटात हात घालून ऑपरेशन करून स्वच्छ करता येत नाही, ते दिसतच नाही ना. मन कुठं दिसणार आहे? मन दिसते, बुद्धी दिसते का? मन दिसते का? बोलल्यावरच बुद्धीचा तरक्की होते. बोलल्यावरच. काय हुशार माणूस आहे हो असं म्हणून तो बोलल्यावरच कळतो. तोपर्यंत गप्प बसला असेल तर काही कळत नाही. म्हणजे विद्या तुम्हाला दिसत नाही, पाप तुम्हाला दिसत नाही, परंतु पाप संताप देत असते. म्हणून कधी कधी आपण विचार करतो भगवंत आम्हाला दुःख देतात. काही काही लोक येऊन बसतात, मला विचारतात, आप्पाजी कोणतं देव सतुल आले बघा थोडं पंचांग काढून. देव कधी सतवत नाही. कर्म तुमचा असते, देवाचा नसतो. तुमच्या पापाकडे देव पाहू शकत नाही. पापाला त्याला अटॅचमेंट होत नाही. देव तुम्हाला ताप देत नाही, संताप देत नाही. परंतु देव एक काम करू शकतो. कोणती? तुम्ही केलेले पाप नाहीसा करतो. कशाला होणार आहे? संचित कर्म तयाचे संचिता जातसे जळुणी नाशक्रियमाणे नामाच्या बलाने त्याला स्वच्छ करता येते. निरंतर कंटिन्यू भयानक गंदगी बसला असेल तर भरपूर 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 स्मरण करावं लागतं. असो, आतापर्यंत तुम्ही गुरुमाऊलीच्या सानिध्यामध्ये शंभूचा आराधन या ठिकाणी तुम्ही केलात. तर या पुण्यमय प्रसंगी अनेक भाविक भक्त बघा, मनुष्य भरपूर असतात या भूतलावरती. मन्मथ माऊलीला येणारे संख्या बी भरपूर आहे. सोमवार आणि रविवार या ठिकाणी गर्दी पाहायला तुम्हाला मिळते. काल बी पब्लिक भयानक या ठिकाणी होते. आज जसा तुम्ही जमून आहात ना त्या प्रकारचे काल बी तेवढंच भक्तगण भरपूर भरपूर होते. तर 4 प्रकारचे माणसं असतात. 4 प्रकारचे. 4 माणसाला पकडून आणा म्हणून बिरबल अकबर सांगितले. 4 माणसाला पकडून आणा म्हणून बिरबलला सांगितले. 4 प्रकार राहो. आजचा माणसाला पकडून आणा, उद्याचा माणसाला पकडून आणा, आज नाही उद्या बी नाही तसला माणसाला पकडून आणा, आणि आज आहे उद्या नाही तसला माणसाला पकडून आणा. म्हणजे हे पुढच्या वर्षी सांगतो. पुढच्या वर्षी तुम्हाला यावं लागते ना. आजच सांगून टाकलं तर पुढच्या वर्षी येणं गेलं तर कसं करा. कोणाकोणाला पता आहे, एकदा दोनदा मी सांगितलं ही गोष्टी. तर आजचा माणूस, उद्याचा माणूस, आणि आज नाही उद्याचा माणूस, आज बी नाही उद्या बी नाही तसला माणूस. ठीक आहे, 1 15 दिवस वेळ द्या म्हटलंय. ऐकून आले का माझ्या सगळ्याला? आखरीपर्यंत ऐकून येऊ नाही? ठीक आहे. कॅपॅसिटी थोडं कमी आहे. कॅपॅसिटी कमी आहे. ज्यांना ऐकू येते त्यांना, ज्यांना ऐकू येत नाही त्यांना तुम्ही सांगून टाका नंतर. ज्याने ज्याने ऐकून घेतले त्याने.
एक संन्यासीला पकडून आणले, एक भिकारीला पकडून आणले. लक्षात घ्या, एक श्रीमंत माणसाला पकडून आणले, एक व्यापारीला पकडून आणले. आठवण करून देतो, सांगितलं मी तुम्हाला, आठवण करून देतो. एक श्रीमंत माणूस, एक व्यापारी, एक संन्यासी, एक भिकारी तर उभा केले त्यांच्या समोर. हे बघा, हे 4 प्रकारचे माणसं आहे. ओळख करून दाखव म्हणलं. हे बघा, हे संन्यासी माणूस आहे, यांच्याजवळ आता सध्या काहीच नाही. जे बी काही भेटते जवळ न ठेवता सगळ्याला वाटप करून टाकते. त्यासाठी यांच्याजवळ आता एक नया पैसा नाही, आल्या बरोबर वाटप होऊन जाते. हे आजचा माणूस नाही, उद्याचा माणूस आहे. आणि आज आहे उद्या नाही. एक श्रीमंत माणसाला पकडून आणले. बघा, हे श्रीमंत माणूस आहे, यांच्याजवळ आज भरपूर 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 बी आहे, परंतु उद्या यांच्याकडे काहीच नाही. त्याचं निरसन करतो तुम्हाला नंतर. हे व्यापारी आहे, यांच्याजवळ आज बी आहे आणि उद्या बी आहे. एक भिकारीला दाखवले. बघा, हे भिकमांगे, यांच्याजवळ आत्ता बी नाही आणि पुढे बी नाही. पुनरेव पापी पुनरेव दरिद्र, अटन अटन भिक्षु पुनरेव पापी पुनरेव दरिद्र. हे दरिद्रता जे आहे ना यांच्याकडं आत्ता बी नाही, पुढे बी नाही. पुनरेव पापी पुनरेव दरिद्र. याचं थोडं खुल्लं करून सांगून मोकळं करून टाकतो. बराच वेळ झाला, पाय धरून घेतला असा. तर या ठिकाणी मन्मथ स्वामी जवळ येणारे सुद्धा 4 प्रकारचे माणसं आहेत. कोणीतरी तसला व्यक्ती तुम्हाला आढळतो. त्यापैकी मी या ठिकाणी काही काही भक्तांचा परिचय करून मी देतो एक 5 मिनिटांमध्ये. तर आज आहे उद्या नाही म्हणणारा कोण होते? संन्यासी माणूस. त्यांच्याजवळ आज आहे उद्या नाही. याचा अर्थ काय आहे? ಕೊಟ್ಟಿದ್ದು ತನಗೆ ಬಯಚಿಟ್ಟಿದ್ದು ಪರರಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಕೆಟ್ಟಿತೆನಗೇಡ ಅದು ಮುಂದೆ ಕಟ್ಟಿಟ್ಟ बुद्धी सर्वज्ञ. काय म्हणले? कुठं 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 काय बोलले की काय की म्हणा. कन्नड मध्ये फार सुंदर आहे. जे आपल्या हातानं देत राहतो खरा ते तुमचं असते, जे आपण ठेवून घेत असतो ते दुसऱ्याचं असतं. म्हणून हे पुढचा जन्माचा तयारी करून घेणारे कोण आहे म्हटलं तर संन्यासी माणूस आहे. उद्याचा माणूस आहे. उद्या काम देते. उद्या कसं काम देते? आता तुम्ही येता वेळेस गटोडा घेऊन आला असाल, काहीतरी पैसा घेऊन आला असाल. पैसे कशाला आला? रिकामा यायला पाहिजे होतं. काय करता? उद्या काम देते महाराज, वापिस यावं लागतं ना, बस तिकीट पाहिजे, काहीतरी थोडा गटोडा जवळ घेतो, उद्यासाठी विचार करतो. तसं या ठिकाणी सुद्धा आपण दान धर्म पुण्य कर्म केल्यानंतर ते उद्याचा गटोडा असते, आजचा गटोडा नसतो. लक्षात आलं का? म्हणून संपूर्ण टोटल त्यागे नाही की अमृतत्व मानुषी हो, त्या प्रकारचे त्याग करणारा माणूस तो संन्यासी होते. संसारात असून सुद्धा काही लोक संन्यासी असतात, उद्याचा विचारच करत नाही. या ठिकाणी एक बाजीरेड्डी म्हणून आले, आपल्याजवळ सेवा करत असतं. बाजीरेड्डी పతంగల్ నుంచి వచ్చారు, ఇక్కడ సేవ చేస్తున్నారు. వచ్చారు లేదా అమ్మ? బాజిరెడ్డి అమ్మ పరిచయం మీకు గుర్తు లేదు. అమ్మకు మరాఠీ రాదు, అందుకోసం 2 మాట్లాడుతున్నా నేను.
तर त्यांनी त्यांच्या नवरा चंदापट्टीला गेले. चंदापट्टीला गेल्यानंतर 1 एकर शेत विकून काही न ठेवता त्या बालाजी मंदिरला दान देऊन टाकले. झालं सगळं पैसा टोटल. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, बायको आहे. आता हे बिचारी गरीब बाई आता काय करते, काहीच बोलणं गेले. आमचं कसं होईल म्हणून सुद्धा विचार करणं गेले. पतंगलचे लोक माझ्याकडे आले तर आप्पा इटलाचे शारू एमचे आले, काय करावं असं असं करून टाकलंय. यांनी भक्ती भावनानं अर्पण केलं असेल तर त्याचं सगळं कल्याण होते, काय काळजी करू नका म्हणून. तर तदनंतर त्या काळामध्ये 1 लाख रुपयाला काहीतरी विकलं होतं त्यांना. आता काही 10, 15, 20 लाख रुपये झाला असेल त्या जमिनीची किंमत. तर काही दिवसांच्या नंतर मुलगी लग्नाला आली. सोयऱ्या बघायला आले. पहिले हुंडा द्यावा लागत होत. यांचा संसार आहे त्याकडून लगामाई 6 वर्षापूर्वी पैसे द्यावा लागत होता. आता नाही, आता उलटा झाले. आता तुम्हाला मुलगी पाहिजे असला तर आमच्या जवळ आहे. 10 लाखाचे, 15 लाखाचे, 20 लाखाचे, 25 लाखाचे. खूप सुरत तुम्हाला पाहिजे असला तर 1 करोडचं बी पोरगी आमच्या जवळ आहे. ज्याला हिंमत असेल तर या. तुम्हाला पैसा घ्यायचा आणि बापाच्या पदरामध्ये टाकायचं. आम्हाला बी नको, बापाच्या पदरामध्ये टाकायचं, मुलगी घेऊन जायचं. आता गेले जमाना, लक्षात आला का? उलटा जमाना आले आता सध्या. तर त्या काळामध्ये आले फुक्कट मध्ये मुलीला करून घेतले. 1 पैसा लागलेले नाही. इकडचा खर्च, इकडचा खर्च, सगळं खर्च त्यानंच करून घेतला. बघा काही दिवसाच्या नंतर पिल्ला लेदू आणि आमच्या वच्च्यावर मागत करा. लग्न झाल्यावर लेकरं नाही, लेकरं म्हणून आले. आता मुलगा बी झाले. आई देवा पिल्ला आर नेल्लाया कोडको पुट्टी आर नेल्लाया. बिड्डेको आर संवत्सरा हिंदी. तर सांगायचं म्हणजे या ठिकाणी बघा पुरा टोटल मठाच्या स्वच्छता काम ते दोघा नवरा बायको रात्रंदिवस स्वच्छ करण्यामध्ये त्यांनी या ठिकाणी व्यस्त आहे. त्यांच्यासाठी हे लोक उद्याचे आहेत, आजचे नाही. तुम्हाला बोलत होतो संन्यासी लोकच ते त्याग करतात असं नाही. असे काही संसारात असून सुद्धा त्याग करणारे लोक आहे. तर इंदिंगे नाळिंगे यंद्यनादडे निम्माडे निम्म प्रमथर आणे अण्णा बसवण्णा बोलल्यासारखं तो सेवा या ठिकाणी करू लागले. हे उद्याचा माणूस आहे. आज आहे उद्या नाही. ते कोण आहे? श्रीमंत माणूस. भरपूर बी आहे परंतु त्यांना देऊ वाटत नाही. 1 नया पैसा खर्च करत नाही. परंतु पुढच्या जन्मामध्ये तो श्रीमंत कधी होऊ शकत नाही. तर आजचा माणूस आहे भरपूर आहे परंतु देऊ वाटत. त्याचा विस्तार करून तुम्हाला सांगू बी शकत नाही. तर काय टेन्शन घेऊ नका. आपला पेशंट आहे इथे. महाराज भानामती स्पेशलिस्ट आहे म्हणायचं. काही काही डॉक्टर लोक स्पेशलिस्ट राहतात. काही हार्टचं स्पेशलिस्ट राहतात, कोणी मेंदूचं स्पेशलिस्ट राहतात. सामान गाव कुठं चालले? बर ठीक आहे. हे सामरगावचे आहे. एक एक व्यक्तीला बघितले की एक एक कहाणी आमच्या जवळ येते परंतु सांगायला वेळ नसल्यामुळे मी सांगत नाही. हे सामरगावची परिस्थिती त्यांची. जवळजवळ हा 15 लाख रुपये खर्च केला होता लेकरासाठी. उदगीरला घेऊन आला होता. थोडक्यामध्ये बोलून टाकतो. तर
रडत रडत बोलत होता, जगून काही मतलब नाही, आपण मला हे दुःख पाहू वाटत नाही म्हणून घळघळ हे पोरग रडत होते. म्हटलं आजपासून रडला बंद कर. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे त्या अक्षता म्हणणारी मुलगी शाळामध्ये नंबर 1 नाही, आता सत्य शाळामध्ये नंबर 1 नाही. सांगायचं म्हणजे भानामती स्पेशलिस्ट, हार्ट स्पेशलिस्ट, परवा मेंदूचा स्पेशलिस्ट, न्यूरोसर्जन होतं एक वळसंगकर म्हणून, पेपरमध्ये पाहिला असा मेंदूचा डॉक्टर. एक बाई माझ्याजवळ रडत आली, काय बाना, काय माय, काय झाले तुला, काय झाले? मला काही झालं नाही. म्हणजे झाले मग कशाला रडतीस? काय नाही, ते डॉक्टर मेले. मी मला पहिली बार ऐकलो, डॉक्टर मेल्यानंतर रडणारी पहिली बार बघितलो. कस काय रडलीस बेटा? म्हणलो मी. काय नाही, मी एवढ्यासाठी रडलो, माझा पोराचा मेंदू काढून मांडीमध्ये ठेवले, ते निघून गेले आणि ते कसा करावं मला कळलं गेलं. ते मेंदू काढून इथं ठेवायचंय, परंतु डॉक्टर गोचत नाही. डॉक्टरसाठी रडत नाही, माझ्या लेकरासाठी मी रडू लागलो म्हणलं. तरी सुद्धा तो छान डॉक्टर होते, परंतु काही मानसिक व्यथा बघा. मेंदूच सर्जन असलेले व्यक्ती आखरी आत्महत्या करून त्यांना घ्यावं लागलं. परंतु आपल्या भारतात नाही, त्यांना विदेशला जाऊन त्यांनी ऑपरेशन करत होते. एवढा भारीचा डॉक्टर होते वळसंकर डॉक्टर. तर बोलण्याचं तात्पर्य, तर या ठिकाणी काय बोलत होतो, कुठपर्यंत आले? एक श्रीमंत माणूस आजचा आहे, उद्याचा नाही, कारण देत नाही म्हणून उद्याचा तो नाही. एक संन्यासी झाले, एक व्यापारीच्या गोष्टी बोलतो तुम्हाला. व्यापार, काही व्यापाराच्या दृष्टीने इथं बसलेले जे काय आहेत ना तुम्ही, आजचं बी तुम्ही आहात आणि उद्याचं बी तुम्ही आहात. आज भी आहे तुम्ही, उद्या भी आहे, अभी भी आहे और कभी भी आहे, अभी भी और कभी भी. तर कशावरून या ठिकाणी येण्यासाठी फुक्कट आला नाही माहिती तुम्ही. विजयानंद आले का? अजून येऊच लागले. ठीक ठीक. फुकट आले का? खर्च करून यावं लागलं. मन्मस्वामी फुकट भेटला नाही, गावाकडून जीप बांधून व्यवस्था करून इथपर्यंत यावं लागलं. तुम्हाला 5-6 हजार रुपये जीप बांधून इथे या ठिकाणी यावं लागलं. गाडी खर्च करून तुम्हाला यावं लागलं. 70 वर्ष झालं असलं तर फ्री आला असं. सुविधा आहे ना 70 वर्षाची, परंतु या ठिकाणी 70 वर्षाचे कमी दिसू लागले, जास्त काही नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. 75. हा, मग बरं झालं. आता ते येत नाही म्हणून फुकट करून टाकले. 75चे कशाला बसवले गेले गाडीमध्ये, कशाला पाठवून देतात? तर ज्यावेळी आम्ही दान धर्म पूजा पाठ जप तप करून त्याग करून या ठिकाणी येत असतो म्हटलं, तर तुमच्या पुढच्या जन्मात हे सेवा करण्याचा संधी माऊली करून देतो, सदृढ होण्याचा संधी देत असतो. हे आजचा बी आहे आणि उद्याचा. आजचा बी नाही, उद्याचा नाही. ते कोण आहे? भिकारी. भिकारी, सगळे भिकारी तसं नसते. काही लोक भीक मिळाल्यानंतर कुत्र्याला सुद्धा खाऊ घालणार, खड्ड खोदून लपून ठेवते, खाऊ न कुत्र म्हणून. आणि देणाऱ्या लोकांना असं म्हणते, देऊ नका, माझ्यासारखा देऊन देऊन माझ्यासारखा भिकारी होऊन जाईल तुम्ही म्हणते. लक्षात आलं? देणाऱ्याला बी देऊत नाही काही काही लोक. देणारे देत असलं तर ह्यांचे काय चालले. म्हणून ज्यावेळी देणाऱ्यांना देऊ देत नाही, लक्षात घ्या, टोटल पाप त्यांच्याकडच वाहून जाते. टोटल पुनरेव पापी पुनरेव दरिद्रा, या प्रकारची अवस्था त्यांना प्राप्त होत असते. त्याकरता आपला जीवन सफल बनवून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी सेवा करणे जरुरी आहे. म्हणून अनेक भाविक भक्त सेवेमध्ये तत्पर आहे. तर
आज काही काही भक्त आपल्या समोर येऊन बसलेले आहेत. शिवभक्त परायण वीरशक्ती बिरादार मरखल कर्नाटक, त्यांनी अन्नक्षेत्रामध्ये 11,000 रुपये अर्पण केलेले आहे. त्यासाठी जोरदार टाळी वाजवा. येत बरी, कोणाचं नाव मी घेतो त्यांनी उठून इथं माझ्या समोर या. बरी जोडी इथे गंडा इथे हे बरोबर आहे. मी कोणाचं नाव घेतो त्यांनीच इथे यायला पाहिजे. विनोद काशीनाथप्पा मळभागे, मुक्काम रोहिना, तालुका चाकूर, जिल्हा लातूर, यांनी 21,000 रुपये अन्नक्षेत्रामध्ये अर्पण केलेले आहे. कोड रे विनमॅन कोड फुलावर बसा. विनमॅन कोड ಅಲ್ಲಿ ಮ್ಯಾಲ್ ಕೊಡ್ರಿ. ಅವ್ರ ಮ್ಯಾಲ್ ಕೊಡ್ರಿ. ಎಲ್ಲರೂ ನನ್ನ ಮ್ಯಾಲ ಹಾಕ್ತಾರ, ನೀವು ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾ ಕೆಳಗೆ ಹಾಕಿನ ಏನು ಹೂವ बस. व तसेच विजयानंद स्वामीजी संपूर्ण 1 दिवसासाठी त्यांनी व्यवस्था करत आलेले. औरंगाबाद, संभाजीनगर तिथून बहिणजी आलेले या ठिकाणी. तर त्यांनी वाटामध्ये येत आहे. कोण आले, कोण सोबत? हुजूर आहे भाऊ, या इथं समोर येऊन बसा त्यांच्या ह्याच्यासाठी. तर व तसेच समोर येऊन बसा. व तसेच आमचे संपूर्ण चार्ट अकाउंट सांभाळणारे, तुम्हाला पवन म्हणतो, तुमचं नाव काय? पवन कुमार संगे. पवनच आहे, दुसरं कोणतं तरी नाव म्हणले तो मला. पवन असेल, पवन कुमार कल्याणी, राहणारे लातूर. फार आमच्या अकाउंट एवढं व्यवस्थित त्यांनी करत राहतात. टोटली एक नया पैसा कोणीही आम्हाला दान केला असेल तर, कोणाला बी दान करायचं असेल तर ऑनलाईन मध्ये एक नया पैसा संपूर्ण टोटल मठाचा विकासासाठी त्या ठिकाणी उपयोग होत आहे. तर त्यांच्या नावाचे चार्ट अकाउंट करायला म्हटलं तर फोन पे न करता तुम्ही कीवर्ड कोड असते की नाही, स्क्रीनवर तुम्ही देणगी केलं तर तुमच्या नावासहित त्या ठिकाणी अकाउंट मध्ये जमा होते. फोन पे केलं तर हुडकत बसावं लागते, नंतर त्या बँकेत जावं लागते. नाहीतर फोन मध्ये तुमचं नाव हुडकायला अवघड होते. फोन पे केलं तर काय करायचं, काय म्हणायचं, स्कॅनरवर दान करायचं. मी एक आयडिया केलो. सगळ्याला पहिले मी काय करत होतो, गल्ला देत होतो. काय एक डबा देत होतो, लाकडाचा डबा केलो होतो. दररोज 1-1 रुपये टाका माय म्हणून देत होतो. 350 रुपये होऊन जात होतं 1 वर्षाला. 365 रुपये. तर आता मी डोकं लढवलं, मी बी तुमच्यासारखंच. कसं, एक आमचा फोटो काढायचा, फोटोचा खाली स्कॅनर द्यायचा. तुम्हाला 1 रुपये काढू वाटला तर 1 रुपये असं दाखवले की 1 रुपये कट, फक्त दाखवायचं. अजून कशाला गल्ला ठेवल्या, गल्ला कोणीतरी उचलून गेलं तर अवघड होऊन जाईल. म्हणून एक ठेवायचं. सकाळी सकाळी 4 गोष्टी: अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, दया, क्षमा, दान, पूजा, जपा, ध्यान. दान, पूजा, जपा, ध्यान. तर दान करणं जरुरी आहे. तर हे दान योग्य ठिकाणी जाणं बी जरुरी आहे. त्या प्रकारे 1 दिवसाचा अन्नक्षेत्रामध्ये पवन कुमारजी कल्याणी यांच्या माझा अकाउंटचा व्यवस्था करून या ठिकाणी तुमचा सगळ्यांचा व्यवस्था करण्यासाठी त्यांची तत्पर या ठिकाणी झालेले. जोरदार टाळी वाजवा. अजून काही भक्त, गंगाधरजी आलूर यांनी म्हटलं, आप्पा हे सगळं बघून मला आनंद वाटला आणि पुढल्या वर्षी येणारा जो काळ आहे त्यामुळे माझं बी 1 दिवसाचा अन्नक्षेत्रामध्ये
व्यवस्था करण्यासाठी माझं नाव नोंद करतो असं म्हटलं तर मेडिकलमध्ये जाऊन त्यांनी नोंद केलेली आहे. गंगाधर मुद्दमवार, तमलूरचे येते मुलगा. गरजावे गेले की काय? गरजावे गेले काय आलूरला? तर गंगाधर बसू नका. बरोबर, ठीक आहे, तुमचं नाव घेतलं. आणि त्या प्रकारे कोणाला काही अन्नदान करायचं असेल तर मी 7-8 वर्षापासून या ठिकाणी येऊन अन्नक्षेत्रामध्ये नाव नोंदा आणि तुमच्या नावाने पूजा पाठ करा आणि दान करा म्हणून आतापर्यंत मी 8 वर्षापासून कोणाला मी सांगत नाही. ऑटोमॅटिक मनमत मौली या ठिकाणी बोलावून घेतात. आता मी कॉन्टॅक्ट सुद्धा करत नाही काही काही लोकांना. किती लोकांना मी फोन करून बोलून घेतलो. थोडं हात वर करा बघत. मागे परतून बघा, एक तर दिसते का? याचा अर्थ मी कोणाला बी फोन केला नाही या म्हणून सांगितला नाही. मग कस काय आला? कस काय आला तो? तुम्हाला आम्ही बोलविले नाही, मनमत स्वामी बोलविलेले आहे म्हणून. कोण बोलविले? मनमत स्वामी बोलविलेले आहे. किती भाग्यशाली आहे ज्याने फोन करून बोलून घेतल्यानंतर त्याला अर्धा पुण्य मिळते. फोन न करता तसंच येऊन या ठिकाणी तुम्ही सेवा करत असतात म्हटलं तर तुम्हाला 100% पुण्य. संशय नाही, बिलकुल संशय. त्याकरता त्या प्रकारे या ठिकाणी अनेक भाविक भक्त सेवा केलेले आहे. वेळाच्या अभावी मी या ठिकाणी जास्त न सांगता तर अशा प्रकारची सेवा करण्याच्या शक्ती सद्बुद्धी भगवंत तुम्हाला कृपा करो. व तसेच बिदरहून काही भक्त या ठिकाणी आलेले आहेत. मस्कले हौशटे मंडगीचे मुलीला त्यांना त्या ठिकाणी दिले. तर त्यांचेही सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले. तर बरेचसे ओळखीचे आहेत, मांजरमचे आलेले आहेत. काही काही लोक मला फार विचार करतात, व भयानक अवघड असते. बरेचसे लोक त्यांना बी भानामती झाले होते. मांजरम शिंदे तर आले, भानामती कमी झाले, 2-3 वर्षाला आले. आता आम्हाला संतान नाही. ठीक आहे, तुम्हाला मुलगा होईल. आता 1 मुलगा झाले, 2 मुलगा झाले. आज येऊन रडत बसले ते मुलगी. तुमच्या बायको काय नाव तिचं? स्नेहा, सुनीता. बस, सुनीता रडत बसली. काय बाई काय झाले? मुलं झालं ना तुला, अजून कशाला? मुलगी पाहिजे म्हणून रडत होती. तर मी मुलगी जन्मायचा अगोदरच त्याचं नाव सांगून टाकलो. त्याचं नाव नंदिनी ठेव, मुलगी येते म्हणून. आले का नंदिनी? उभा टाकून तिकडे बस. बघा, ते पोटात होते सांगून टाकलो नंदिनी येणार आहे पोटी. काही चिंता करू नको. बस. अक्षता दिदी आली काही? हे अक्षता कुठे गेली? अक्षता हा, ठीक आहे. सगळ्यांचा परिचय करत बसला तर तिथं उभा टाकली बघा अक्षता. बरेचसे असल्या प्रकारचे लेकरं. अक्षता स्कूलमध्ये आता सध्या नंबर 1 नाही. आता बेहूस पडत होती, आता स्कूलमध्ये नंबर 1 नाही. बस अक्षता. हे सामानगावची आहे. सामानगावला ओळख करून दिली त्यांना. आणि तिथं जे जे काम करतात बघा. पार्वती पदे हर हर हर. महात्मा बसवेश्वर महाराज की, जगद्गुरु पंचाचार्य महाराज की. असं जे जे करताना जाऊन भांडली त्याला. कोणाला? ते गावच्या लोकांना. काय म्हणून? आमच्या आप्पाच्या नाव घेतलं तर जे करा, नाही तर करूच नका. नंतर सगळ्या देवाचं नाव घेतल्यावर आमचं नाव घेण्यासाठी त्या गावच्या लोकांना मजबूर केले. आणि नंतर त्या ठिकाणी जय जयकार सुरू झाली. आणि तेव्हापासून परवा आम्ही 3-3.5 तास कीर्तन केलं त्यांच्या गावामध्ये, सामान गावामध्ये. खडी उभा टाकली होती सगळे लोक. त्या प्रकारे शंकरप्पा उभा टाकले. आमच्या गावचं नाव घेतलं नाही म्हणून शंकरप्पा उभा टाकले वाटतं. तर मुंगावचे भक्त मंडळी आज मुखेडच्या आप्पांच्या सानिध्यामध्ये त्यांच्या सेवा लाभत आहे. गुरुमाऊली त्या ठिकाणी अनुष्ठानला बसलेले आहेत. भरपूर गर्दी या ठिकाणी वाढू लागलेली आहे. तर
तुम्हा सगळ्यांचं हितचिंतन करतो आणि दररोज सांगावं लागतं आम्हाला आप्पा ओळखलं नाही, आमचं नाव घेतलंय ना म्हणून कोणी नाराज होऊ नका. या ठिकाणी आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा 4 प्रांताचे सद्भक्त मंडळी या ठिकाणी तुम्ही आलात. तर हे भक्तीचा संगम आहे म्हणून पूर्वी मी सांगितलं, या भक्तीचा संगम मध्ये त्यावेळी तुम्ही आंघोळ करून घेणार आहे, भक्तीमध्ये तुम्ही डुबणार आहे म्हटलं तर तुम्ही तरुण जाणार आहे याच्यामध्ये संशय नाही. तर आज जे सेवा करत असलेले त्यांना थोडं सेवा करत असलेले आज पवनजी या मला नको आपण सत्कार नाही, ऐका मला खरंच सत्कार नको आहे. तुमचं बघून ते करतील बाकीचे नको आपण. संत शिरोमणी स्वामी महाराज की जय. आवाज वाटते ओम विजयानंदजी, विजयानंद स्वामीजी जोडी आली. तिकडे बघा, तिकडे वीर शक्ती लेकरू पोटात होती, थायरॉइड वगैरे काहीतरी गडबड सांगत होते. तर सुंदर एक मुलगी जन्म घेतलेली आहे यांच्या पोटी. त्याकरता यांची सुद्धा स्वामी इकडे बघ. त्या स्वामीला माहितीये आपल्याला सावळा लागते म्हणून सावळा बी सोबत घेऊन आले. अरे अजून काही भक्त तुम्ही सेवा केला असेल, मी विसरला असेल तर तुम्ही माझ्याजवळ येऊन नंतर भेटा आणि तुमचा सत्कार या ठिकाणी होईल. आणि येणारा जो काळ आहे त्या वेळेमध्ये तुमचा सेवा या ठिकाणी लाभायचा असेल तर मेडिकलमध्ये जाता जाता कोणाला काही तब्येत ठीक नसेल तर आयुर्वेदिक औषध खाली प्राप्त होणार आहे. तर औषध घेऊन तुम्ही उपचार करून घेऊ शकता एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आता थोडक्यामध्ये 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे. घाई गर्दी न करता समाधानकारक या ठिकाणी तीर्थप्रसाद आपण आस्वाद घ्यायचा आहे. सांब जय नमः पार्वती शिव हर हर हर